श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. पुन्हा एकदा सर्व प्रेमळ भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर भाविकांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया. जय गजानन. अनुभवाचं नाव आहे गजानन स्वारी पूर्ण साक्षात्कारी. जय गजानन. मी गजानन माऊलीची परम भक्त आहे. मला माऊलींच्या चमत्काराचे अनेक अनुभव आले आहेत आणि ते मी आता इथे कथन करत आहे. मी काश्मीर, अमृतसर आणि वैष्णव देवीच्या टूरला गेले होते. काश्मीर अमृतसरची सफर फार छान झाली. शेवटी वैष्णव देवीचे दर्शन होते. आम्ही पहलगामवरून सकाळी 5:30 वाजता निघालो आणि संध्याकाळी 5 वाजता जम्मूला हॉटेलवर आलो. आम्हाला लगेच 8 वाजता वैष्णव देवीच्या दर्शनाला जाण्यास सांगितले. आम्ही घोड्यावरून वैष्णव देवीचे 11 वाजता दर्शन घेऊन परत निघालो. मला कंबर आणि पायात खूप कळा येत होत्या, म्हणून मी परत घोड्यावरून खाली आले आणि इतर सहप्रवाशांबरोबर हॉटेलवर आले. मला उभेही राहता येत नव्हते. मग आमच्या टूर मॅनेजरने मला रूमवर पोहोचवले. थोड्या वेळाने मी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. मनात विचार आला की माझी मैत्रीण आली तर मी कशी दरवाजा उघडणार, म्हणून मी मेन दरवाजावर पुढे लोटला आणि लॉक नाही केले आणि मी बाथरूमचा दरवाजा बंद करून आंघोळ केली. बाहेर येण्यासाठी बाथरूमचे लॉक उघडले, पण काही केल्या दरवाजा उघडत नव्हता. खूप प्रयत्न केले, पण दरवाजा मात्र उघडत नव्हता. बाथरूममध्ये जीव गुदमरत होता. मला खूप घाम फुटला आणि चक्कर येऊ लागली. काय करावे काही कळेना. मी गजानन माऊलीचा धावा करू लागले. 1 तास झाला आणि मी खाली पडणार इतक्यात हॉटेलच्या रूम बॉयला दरवाजा उघडा दिसला, म्हणून तो बघायला आला आणि मला खाली पडताना बघून त्याने लगेचच मला धरून उभे केले आणि काय झाले हे विचारले. मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याने मॅनेजरला फोन करून बोलवले. तोपर्यंत माझी मैत्रीणही आली. मग डॉक्टरांना बोलवून उपचार केले गेले. जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा सर्व प्रकार सांगितला आणि मॅनेजरला बाथरूमचे लॉक बघायला सांगितले, तर लॉक आधीच बिघडलेले होते म्हणून उघडत नव्हते. मॅनेजरने माझी माफी मागितली. जर तो रूम बॉय आला नसता तर माझे काय झाले असते देवालाच माहीत. पण गजानन माऊलीचा धावा केला आणि माऊली त्या रूम बॉयला मदतीस पाठवून दिले. माऊलीने. एकदा मी पुण्याला माझ्या मैत्रिणीकडे जात होते. मला तिचा पत्ता माहीत होता आणि सहकार नगरला जायचे होते. मी स्टेशनवरून ऑटो करून पत्ता सांगितला आणि सहकार नगरला आल्यावर कुठे जायचे कळेना, कारण मी एकदाच तिच्याकडे तिच्याबरोबर गेले होते. मी मैत्रिणीला फोन लावत होते, पण तिचा फोन लागत नव्हता. काय करावे कळत नव्हते. मग मी महाराजांना विनंती केली की मी अडचणीत आहे, मला मदत करा. आणि थोड्याच वेळात माझी मैत्रीण मला माझ्या ऑटोसमोर रस्ता क्रॉस करताना दिसली. मी लगेच ॲटोला तिच्याजवळ जायला सांगितले. मी तिच्याजवळ जाऊन तिला मला आलेला प्रॉब्लेम सांगितला. ती म्हणाली की मी विसरून गेले होते की तू येणार आहे. मला आठवण झाली आणि सामान आणायला मी लगेचच निघाले व आपली भेट झाली. अशा प्रकारे महाराजांनी माझ्या मैत्रिणीला माझ्या मदतीसाठी पाठवून दिले, नाहीतर एवढ्या मोठ्या शहरात मी हरवूनच गेले असते. आता एक दुसरा अनुभव. हा अनुभव आहे जुलै 2020च्या शेवटच्या आठवड्यातील आहे. माझे मोठे बंधू, वय वर्ष 82 वर्ष, बाथरूममध्ये सरकून पडले आणि त्यांचा कमरेचा खुंबा हिप बॉल फ्रॅक्चर झाला. लगेचच डॉक्टरांकडे नेले. त्यांनी ऑपरेशन करायला सांगितले. आम्ही घाबरून गेलो, कारण वय जास्त असल्यामुळे आणि भावाला गुडघ्याचा सांधिवात असल्यामुळे. त्याच बाजूला कमरेचा बॉल क्रॅक झाला. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन यशस्वी होईल, पण ते कितपत चालू शकतील सांगता येत नाही. माझा भाऊ इतके दिवस गुडघ्याचे रिप्लेसमेंट करायला तयार होत नव्हता, म्हणून त्याला चालण्याचा खूप त्रास होत असे. मी गजानन माऊलींना ग्रहणी केले की कमरेचे ऑपरेशन यशस्वी होऊन त्याला व्यवस्थित चालता आले पाहिजे. ऑपरेशन यशस्वी झाले आणि खरंच माऊलीच्या कृपेने आता भाऊ वॉकरने व्यवस्थित चालतो. आज तर एका हातातील काठी घेऊन एकटाच चालत आहे. मी महाराजांच्या कृपेची ऋणी आहे. मला खात्री आहे की माझा भाऊ लवकरच पहिल्यासारखा चालेल आणि तो स्वावलंबी होईल. माझी वहिनी, तिला ब्रेन ट्यूमरचा त्रास होऊ लागला.
ती आधीच हृदयविकाराने आजारी होती. त्यात मुलाचं लग्न होते आणि डॉक्टरांनी निदान करून सांगितले की ऑपरेशन फक्त 20%च यशस्वी होईल. 1996ची ती गोष्ट आहे. आम्ही सर्व न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन आलो. सर्वांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. मी शेगावला गेले नव्हते आणि घरच्या या परिस्थितीत जाणे शक्य नव्हते. डॉक्टरांनी 29 फेब्रुवारीची तारीख दिली. मला खूप बेचैन होऊ लागले. मी लगेचच दादरला जाऊन महाराजांची चांदीची मूर्ती आणून गुरुवारी प्राणप्रतिष्ठापना केली. माऊलींना ग्राणे घातले की वहिनीचे ऑपरेशन यशस्वीरित्या होऊ दे. मी शेगावला येईन, दर्शन घेईन. घरचे खूप चिंतेत होते आणि हिंदुजामध्ये डॉक्टर मिश्रा न्यूरोलॉजिस्ट प्रख्यात आहेत. आदल्या दिवशी वहिनीला ॲडमिट करण्यात आले. मी ऑफिसला रजा टाकली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ऑपरेशन सुरू होणार होते म्हणून मी आणि दुसरा भाऊ हॉस्पिटलमध्ये गेलो. थोड्याच वेळात वहिनीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मी वहिनीला धीर दिला. नंतर मी वहिनी ज्या बेडवर झोपली होती त्या रूममध्ये एका खुर्चीवर बसून गजानन महाराजांचे गजानन महात्म्य पोथी वाचू लागले. मी भावाला सांगितले की मला कुणी डिस्टर्ब करायचे नाही. मी जागेवरून उठणार नाही. गुरुवार असल्यामुळे माझा उपवास होता आणि पोथी फक्त 10 मिनिटातच वाचून होते. मी सतत पोथी वाचत होते. संध्याकाळी 5 वाजता ऑपरेशन संपणार होते पण मला वेळेचे भानच नव्हते. बहुतेक 5:15 झाले असतील आणि एक नर्स माझ्याजवळ येऊन ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगितले. मी लगेचच उठले तर वॉर्ड बॉय म्हणाला की ताई, तुम्ही सकाळपासून पाणी पण घेतले नाही. थांबा, मी तुम्हाला चहा देतो, तो घ्या. मी चहा घेऊन ICUमध्ये वहिनीला बघायला गेले. वहिनी शुद्धीत होती. मी तिच्याशी बोलले. मला चक्कर येत होती. मी भावाला सांगून घरी आले. अंघोळ करून माऊलींची पूजा आरती केली आणि नैवेद्य दाखवून भोजन केले. वहिनी 8 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. 8 दिवसांनी सुखरूप घरी आली. आज ऑपरेशन होऊन 24 वर्ष झाले. वहिनीला कोणताच त्रास नाही. सर्वांनी माझे कौतुक केले की मी कशी माऊलीची पोथी वाचून श्रद्धा किती आहे हे दाखवून दिले. वहिनीची ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाल्यावर मी माऊलींना वचन दिल्याप्रमाणे 1997 साली शेगावला दर्शनासाठी निघाले. सोबत भाऊ आणि वहिनी होती. आम्ही शेगावला जाऊन व्यवस्थित दर्शन घेतले. दिवसभर हॉटेलवर आराम करून रात्रीच्या गाडीने परतीचा प्रवास होता. मी दर्शनाला जाताना एक वृद्ध माणूस माझ्याकडे पैसे मागत होता पण दर्शनाला उशीर होतो म्हणून मी त्याला दुर्लक्ष केले. रात्री ट्रेनमध्ये बसली. मी खालच्या बर्थवर झोपले पण मध्येच लक्षात आले की खिडकी उघडी आहे. मी खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला पण खूप जाम झाली होती आणि वरच्या बर्थवर बसलेल्या माणसाला मी मदत करण्यास सांगितले पण त्याने मला सूचना न देताच खिडकी जोरात दाबली. खिडकीच्या खाली माझी बोटं होती. त्याने वरून जोरात खिडकी दाबल्याबरोबर माझ्या बोटावर जोरात आदळली. मी खूप जोरात किंचाळले आणि तळमळू लागले. रात्रीचे 12 वाजले होते आणि ट्रेन चालू होती त्यामुळे मला मदत मिळाली नाही. सर्व प्रवासी माझ्या भोवती गोळा झाले पण इलाज सापडेना. माझे रडून रडून हाल झाले आणि खूप दुखत होते. बोटे इतकी सुजली होती की बघवत नव्हती. शेवटी एक प्रवासी म्हणाला की माझ्याकडे पेन किलर आहे, तुम्हाला झोप तरी लागेल आणि दुखणे कमी होईल. मी गोळी घेतली आणि मला झोप लागली. सकाळी लोकमान्य टर्मिनलवर ट्रेन आली. आम्ही टॅक्सी करून घरी आलो पण रविवार असल्यामुळे कोणतेही डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि बोटं सुजलेली, हात दुखत होता आणि डावा हात होता. कसा तरी दिवस काढला. सोमवारी सकाळी फॅमिली डॉक्टरांकडे गेली. त्यांनी एक्सरे काढण्यास सांगितले. मी एक्सरे काढला तर डॉक्टर म्हणाले की 4ही बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. मी खूप घाबरले. आता काय करावे असा प्रश्न पडला. मी डॉक्टरांनी दिलेले औषध घरी आणले पण मनात विश्वास होता की माऊली मला दुःख देणार नाहीत. शेवटी माऊलींना विनंती केली की माझे बोटं सुखरूप करून दे. नंतर मला विचार आला की मी होमिओपॅथी डॉक्टरकडे गेली. त्यांनी मला सांगितले की तू ॲलोपॅथी औषध घेऊ नकोस, होमिओपॅथीच औषधं घे. ती औषधे मी 2 दिवस घेतली आणि तिसऱ्या दिवशी बोटांची सूज उतरली आणि बोटांची हालचाल पण सुरू झाली होती. मला खूप आनंद झाला की माऊलींनी माझ्या वेदना दूर केल्या. आठवड्यातच मी पूर्ववत झाले. माझ्या बोटांचा वापर करू लागले.
माऊलींवर अपार श्रद्धा आहे, त्यामुळे माऊली सदैव माझ्यासोबत असतात. हीच गजानन माऊलीची कृपा सदैव सर्व भक्तांवर असते. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. मालती घरात मुंबई येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्ही शेअर करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते टाईप करा. धन्यवाद.